जेव्हा तुला पाहतो एक फुलवा Once more! Once more! Once more! जेव्हा तुला पाहतो एक फुलवा। जय श्री मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावासोडूप चॅनल एडिटिंगवरल्या कानांना इंटरेस्ट होण्यामध्ये। आता जो तुम्ही प्रूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणे अगदी सोपं आहे। ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। आणि तो जो आता तुम्ही प्रूव पाहिलेला तो जर तुम्हाला आवडला असेल तर एक व्हिडिओ लाईक नक्कीच करून घ्या। आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर सोबतच मित्रांनो, या व्हिडिओला लागणारा आपला बेटमार्क आहे ना, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते काय मिळणार नाही, ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही QR कोड सापडेल। त्या QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे। 1-2 सेकंदाचा आपला QR कोड असणार आहे, तो QR कोड स्क्रीनशॉट काढून घ्यायचे। तर चला मित्रांनो, जर या व्हिडिओ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला आहे ना प्ले स्टोअरवरून कॉलेज मेकर हे ॲप डाउनलोड करायचे। त्यानंतर आपले टेलिग्रामच्यावरून अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करायचे। त्यानंतर आपलं कॉलेज मेकर आहे ना ते ओपन करून इथे कॉलेज नावाचे ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर आपले कोणतेही 8 फोटोज आहेत ना ते सिलेक्ट करायचे तिथे। त्यानंतर वरच्या कोपऱ्यातल्या नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर इथे आपल्याला लेआउटमध्ये येऊन इथे आपल्याला कोणता लेआउट हवा आहे ना तो सिलेक्ट करून रेशोमध्ये यायचे। त्यानंतर इथे 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर कोपऱ्यातल्या सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर इझिला आपले जे कॉलेजचं जे ग्रिल आर्ट आहे ना ते सेव्ह होऊन जाईल। तर आता बॅक यायचे। त्यानंतर आपला अलर्ट मशीन आहे ना ते ओपन करायचं, पण त्याआधी आपले QR कोड आहे ना तो स्क्रीनशॉट काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला प्ले स्टोअरवरून आणखी एक ॲप डाउनलोड करायचे, QR कोड अँड बारकोड स्कॅनर नावाचा। त्या ॲपमध्ये जाऊन आपला QR कोड स्क्रीनशॉट मारलेला तो सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर आपल्या QR कोडवरती एक लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक केल्या इझिली आपल्या अलर्ट मशीनमध्ये जो बेटमार्क आहे ना ते इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल। तर आता आपल्या अलर्ट मशीनमध्ये येऊन तो बेटमार्क आहे ना ते ओपन करायचे। तर अशा प्रकारचा आपला बेटमार्क असणार आहे मित्रांनो। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आहे ना ते खाली स्क्रोल करून इथे सॉन्गच्या वरती एक हे दिसत आहे मित्रांनो, म्हणजे लेअर, ते ग्रिल आर्टची लेअर आहे। लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपला कोणताही ग्रिल आर्ट सिलेक्ट करून बरोबर कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे। तर बघू शकता मित्रांनो, इझिली आपले जे ग्रिल आर्ट आहे ना ते चेंज म्हणजे आपलं फोटो ॲड होऊन जाईल। तर आता इथे आपल्याला ग्रुपमध्ये आपले इमेज ॲड करायचे। त्यासाठी ते ग्रिल आर्टची जे रिप्लेस केली ती लेअर आहे ना त्या लेअरच्या वरतीच एक ग्रुप 1ची लेअर आहे, त्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन ते 4 नंबरला एक ऑप्शन बघायला भेटेल, याचे म्हणजे आपली फोटोची लेअर बघायला भेटेल, त्याला सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या इथे कलर अँड फिलमध्ये येऊन या नंबरवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपला कोणताही इमेज आहे ना ते सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, तर इझिली ॲड होऊन जाईल। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथे आपल्या इमेजला कुठेही असं सेट करू शकता। त्यानंतर याच 3 नंबरच्या ऑप्शनवरती आल्यानंतर याची साईज ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर सगळं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅक येऊन आता इथे उरलेले जे 3 ग्रुपचे लेयर्स आहेत ना इथे 3 ग्रुपच्या लेयर्सला तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे। त्यानंतर आता इथे लास्टचे 3 लेयर्स आहेत ना इथे डबल बेडच्या पुढचे ते सुद्धा रिप्लेस करायचे। त्यासाठी इथे पहिले लेअरवरती यायचे। त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपला इमेज सिलेक्ट करून कोपऱ्यातल्या आपल्याच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, तर इझिली आपली इमेज आहे ना ते रिप्लेस होऊन जाईल। तर इथे पुढचे राहिलेले 2 सुद्धा करून घ्यायचे तसं रिप्लेस। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे सगळे रिप्लेस करून घ्यायचे। तर आता रिप्लेस केल्यानंतर ते आपला जो व्हिडिओ आहे ना तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल। तर आता मी तुम्हाला आहे ना QR कोड देतो, त्या QR कोडचा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्यायचे। तर मित्रांनो, हा आपला QR कोड असणार आहे बेटमार्कचा। हा QR कोड आहे ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या। त्यानंतर आपल्या QR कोड अँड बारकोड स्कॅनर ह्या ॲपमध्ये हा QR कोड सिलेक्ट करून त्या QR कोडवरती लिंक येईल, त्या लिंकवरती क्लिक केल्या आपल्या बेटमार्कचा प्रोजेक्ट आहे ना तो अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल। तर आता आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल। तर आता एकवेळेस बॅकवरती क्लिक करून कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचे। तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला अशा प्रकारे अलर्ट मशीनचे QR कोड्स आणि ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र।